आज मी तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धती। सर्वप्रथम मी 200 ग्रॅम काजू घेतले आहे, त्यानंतर 200 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पंपकिन सीड, 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम सनफ्लॉवर सीड्स, एक खोबऱ्याची वाटी, अर्धा किलो खजूर, अर्धा किलो गूळ। सर्वप्रथम मी बदाम 5 मिनिट भाजून घेणार आहे, त्यानंतर मी त्यामध्ये काजू टाकणार आहे। काजूसुद्धा 5 मिनिट भाजून घेणार आहे। काजू भाजून झाले की त्यामध्ये पिस्ता ॲड करायचा आहे। पिस्तासुद्धा 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे। हे सर्व मीडियम आचेवर भाजायचं आहे। हे सर्व भाजून झालं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये छानपैकी खरपूस पंपकिन सीड तळून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण सनफ्लॉवर सीडसुद्धा तळून घ्यायचे आहे। त्यानंतर ते तळून झालं की एकत्रित करून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर आपण डबल त्याच तुपामध्ये आपण खजूरसुद्धा तळून घेणार आहोत। खजूर हे 2 ते 3 मिनिट छानपैकी तळून घ्यायचे आहे। खजूर तळून झाली की आपण हे जे मिश्रण एकत्र केलं होतं ते छानपैकी तळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण खजूर मस्तपैकी बारीक असे वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे कढईत तूप ठेवायचं आहे। तुपामध्ये किसलेला गूळ टाकायचा आहे आणि त्याचा छानपैकी पाक करून घ्यायचा आहे आणि हा पाक आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे लाडवाच्या मिश्रणामध्ये आणि हे सर्व जिन्नस आपण एकत्रित करून लाडू वळायला चालू करायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला सर्वप्रथम थोडे 5 ते 10 मिनिट थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की लाडू हे वळायला सुरू करायचे आहे। आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने लाडू कसा बांधायचा ते दाखवणार आहे। अशा प्रकारे आपले चविष्ट असे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनून तयार आहे।